भारत माता की जय वंदे मातरमच्या जयघोषात गुरुवारी तिरंगा पदयात्रा उत्साहात काढण्यात आली। आई शक्ती फाउंडेशनकडून आयोजित या पदयात्रेत तब्बल 2000 विद्यार्थ्यांनी उत्साही सहभाग नोंदवला। मार्कंडे हायस्कूलपासून या तिरंगा पदयात्रेस प्रारंभ झाला। पदयात्रेच्या अग्रभागी भारत मातेचा वेश परिधान केलेली प्रशालेची विद्यार्थिनी होती। त्यामागे 2000 विद्यार्थी-विद्यार्थिनी हातात तिरंगा झेंडा घेऊन घोषणा देत सहभागी झाले होते। मार्कंडे हायस्कूलपासून सुरुवात झालेली ही तिरंगा पदयात्रा खडी मशीन चौक, क्रांती चौक मार्गे विविध नगरांमधून मार्कंडे हायस्कूलमध्ये विसर्जित झाली। 3.5 किलोमीटर काढण्यात आलेल्या तिरंगा पदयात्रेतून देशभक्तीचा जागर दिसून आला। याप्रसंगी देशभक्तीपर घोषणा आणि गीतांनी वातावरण दुमदुमून गेलं होतं। तिरंगा यात्रेचा समारोप कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर भारतीय जनता पार्टीच्या शहर अध्यक्षा नगरसेविका रोहिणी तडवळकर, आई शक्ती फाउंडेशनचे संस्थापक मोहन डांगरे, फाउंडेशनच्या अध्यक्षा सृष्टी डांगरे, मुख्याध्यापक अमोकसिद्ध कुंभार, उपमुख्याध्यापक मल्लिकार्जुन पाटील, पर्यवेक्षक सुमन बिराजदार, शिक्षक पंचय्या स्वामी उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उज्ज्वला शिरूर, तेजस्विनी मरीगुड्डी, बाबू चिप्पा, अविनाश शंकू, लक्ष्मीकांत येल्दी, उमेश चिट्ट्याल, अंबादास पोगुल, व्यंकटेश बंडा, शुभम चिट्ट्याल, मुख्याध्यापक अमोकसिद्ध कुंभार, मल्लिकार्जुन पाटील, पंचय्या स्वामी, सुमन बिराजदार उपस्थित होते। आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये, महाराष्ट्रामध्ये हर घर तिरंगा आणि सगळ्या प्रत्येक माणसाच्या घरावरती तिरंगा लागला पाहिजे अशी 2014 पासूनची योजना करून आता 2026 पर्यंत ही योजना सातत्याने राबवत आहोत। या शाळेमध्ये आपण तिरंगा रॅली काढणार आहात आणि या तिरंगा रॅलीमध्ये 2000 विद्यार्थी सामील होणार आहेत। म्हणून तुमच्या शाळेचे खऱ्या अर्थाने पालक असलेले माझे सहकारी, आमच्या पक्षाचे उपाध्यक्ष आदरणीय मोहनजी डांगरे यांनी मला कल्पना दिली आणि मला खूप आनंद झाला। मी तुम्हाला सगळ्यांना भेटायला, तुमच्या रॅलीमध्ये सहभागी व्हायला आणि तुम्हाला 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी तो उपस्थित आहे। तुमच्या सगळ्यांच्यासाठी तुम्ही मोहनदादांना ओळखता ना? ओळखता? तुमचे मुख्याध्यापक, तुमचे सगळे सहकारी शिक्षक, तुमचे शिक्षकेतर कर्मचारी आणि आमची सृष्टीताई जी तुमच्यासाठी सातत्याने काम करत असते, सगळ्या मुलींची सातत्याने काळजी घेते आणि तुम्ही उद्याच्या स्वतंत्र भारताचे सुदृढ नागरिक व्हावेत अशी त्यांची प्रामाणिक इच्छा आहे। त्यांच्या आयुष्याच्या वतीने ते वेगवेगळे उपक्रम या शाळेमध्ये एवढा लाभ घेऊन ते राहतात, गावात सुरुवात केले, पण तुमच्यासाठी तिकडे शिकवायला येऊन ते उपक्रम नेहमी राबवत असतात आणि तुमच्या बघतात आणि तुमचं कल्याण व्हावं आणि तुमच्यासाठी काय काय करू आणि काय काय नको हा सातत्याने तुमच्यासाठी काम करत असतात। अशा त्यांच्या दोघांच्या माध्यमातून ही शाळा मी आज पहिल्यांदाच बघितली। खूप सुंदर शाळा, मोठी शाळा, परिसर चांगला आणि मी तुम्हाला विनंती करेन की या शाळेमध्ये आणखीनही तुम्हाला काही झाडं लावायची असतील, वृक्षाची जोपासना करायची असेल तर आम्ही तुम्हाला सर मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष इथे देऊ, जागा देऊ, संगोपन करायचं काम सुरू करायचं आहे। तर आम्ही हा आमच्या भारतीय जनता पार्टीचा उपक्रम आहे की आम्ही सगळ्या ठिकाणी वृक्षाचे संगोपन करणार आहोत, वृक्ष लावणार आहोत। त्या माध्यमातून तुम्ही मोहनदादांना सांगा की आमच्यापर्यंत फोटोची आम्ही तुमच्यापर्यंत वृक्ष फोटोचं काम करू। शिवाय शाळेला लागणाऱ्या ज्या आणखी काही गोष्टी आहेत त्या मोहनदादा बघतील, परंतु इथे काही रस्त्याची सुविधा बऱ्याच प्रमाणात नाही आहे। तर सचिनदादांचा मतदारसंघ आहे हा, आम्ही सचिनदादांचा आहे। एकदा आपण सचिनदादांना बोलूया आणि इतक्या अडचणी सांगूया आणि शाळेला मुख्य म्हणजे मुलांना येण्याचा जो रस्ता आहे तो रस्ता अत्यंत खराब आहे। तर त्यासाठी आपण सचिनदादांना मागणी करूया, म्हणजे पालकमंत्र्यांना पण आपण सांगूया, विनंती करूया आणि भागाच्या रस्त्याची सुविधा करण्याचा नक्की आपण प्रयत्न करू। तुम्ही खूप हुशार आणि छान मुलं आहात, तुमची तिरंगा रॅली अतिशय सुंदर झाली आणि तुम्ही मोठा ध्वज धरून प्रत्येकाने स्वतःचा ध्वज हातात धरून हा ध्वज कोणीही खाली पडवू द्यायचा नाहीये। प्रत्येकाने हा ध्वज अभिमानाने आपल्या हातामध्ये धरायचा आहे
आणि स्वतःच्या घरावरती तिरंगा लावून सेल्फी काढून सरांना बनवायचे. काय करायचंय? सेल्फी काढून सरांच्याकडे पाठवायचे. आणि आम्हाला कळायला पाहिजे शाळेच्या प्रकारे येत जावं ना. 6 वाजता आपल्या घरावर तिरंगा लावला पाहिजे प्रत्येकाचा. तिरंगा लावून शाळेत यायचं जातही तर उशीर होणार आहे आपल्याला. त्यापेक्षा आपण स्वतःच्या घरावरती तिरंगा लावायचा आणि मगच शाळेत यायचं. कराल ना? हो, जोरात म्हणायचं. शाबास, तुम्ही सगळीजण शाळे आणि मुली मुलं आहात. आणि मोहन दादाला मी विशेष त्याचं अभिनंदन करेन की त्यांनी तुमचा हा उपक्रम राबवला आणि आपल्या सगळ्यांची देशाच्या अभिमानाने मान उंचावण्याचं काम त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून तुम्ही केलेलं आहे. त्यांचं विशेष अभिनंदन. सृष्टीताईचं विशेष अभिनंदन. उपक्रम राबवण्यासाठी परवानगी दिली त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देईन. पुन्हा एकदा आपण भारत माता की वंदे वंदे. धन्यवाद. स्वातंत्र्याचा उत्सव साजरा होत आहे. सगळ्या नागरिकांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे. 15 ऑगस्ट 1947 आपला देश स्वतंत्र झाला. संपूर्ण देशभर तिरंगा रॅली सगळ्या देशभर सगळे नागरिक सगळे कॉलेजचे विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात करत आहेत. अनेक लोकांनी हुतात्म्य पत्करलं. आपल्या घराची रांगोळी केली. आपलं सगळं जीवन भारतमातेच्या चरणी समर्पित केलं. आणि हा दिवस आपल्याला मिळाला 1947 15 ऑगस्टला आपला देश स्वतंत्र झाला. त्यागळ्या सगळ्या हुतात्म्यांचं स्मरण करावं, त्यांना सॅल्यूट करावा, त्याला आदरांजली व्हावी, यासाठी हा संपूर्ण उत्सव संपूर्ण देशभर साजरा होत आहे. हा सगळा भाग जो आहे तो विडी कामगारांचा आहे, श्रमिक लोकांचा आहे. या भागातल्या 2000 शालेय विद्यार्थी कॉलेजचे विद्यार्थिनी हा सगळा उत्सव साजरा करण्यासाठी आज रस्त्यावरती एकत्र आलेले आहेत. मी सगळ्या आम जनतेला आवाहन करतो, चला आपण सुद्धा ह्या सगळ्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये ज्यांनी आपलं हुतात्म्य पत्करलं, आपलं जीवन समर्पित केलं, त्यांची आठवण करूयात, त्यांना आदरांजली वाहूयात, त्यांच्याप्रती आपल्या भावना व्यक्त करूयात आणि हा दिवस आपण आनंदाने दिवाळीसारखा साजरा करूयात, हे आपल्याला आवाहन करतो. धन्यवाद.